पब्लिक सकाळी उठून सीधा तर गाडी काढली, सीधा आले आम्ही इकडे रायवरमध्ये आल्यावरती पहिले तर आम्ही रस्ते थांबवले ना, सीधा इकडे आले तर आम्हाला काय इकडे येऊन सणा दिसला राहते कृष्ण बँड, नाही हो स्वामी कृष्ण होता. मग काय तिकडे जरा बँड पाहत उभे राहिले, बँडची क्वालिटी तर एकच नंबर होती, पण चला चालू न जायला होता आणि एकच नंबर वाजत होता, पण मग त्याने एकच गाणं वाजवलं व आमच्यासोबत असं. तितक्यात बँड पाहून सण आता आम्ही निघाले आता इकडे जायसाठी. इकडे आल्यावरती पहिले तर आम्ही ना मिठाई वगैरे खाऊन घेतली हो. मिठाई तर एकच नंबर लागत होती, एकच नंबर मजा आली मिठाई खाऊन जाणार. मग काय भाऊ घेतला चष्मा रावेतून शिदा निघाला तर आम्ही घरी जायसाठी. अहो संध्याकाळी हर्षलच्या बहिणीची मेहंदी होती, मग काय मेहंदीचा बी सिनेमॅटिक शूट करणं होता. असं इकडे आल्यावरती पहिले मेहंदीचा सिनेमॅटिक शूट करणं चालू करून टाकलं. तितक्यात 2-3 बहिणीचे बी क्लोजअप घेऊन घेतले आणि म्हटलं चला आता आपण सिनेमॅटिक एडिटिंगचे, आपली सिनेमॅटिक एडिटिंग लय भारी आहे, कोणाला सिनेमॅटिक एडिटिंग करणे असली तर आपल्याला सांगा. इकडे आल्यावरती इकडे बघून आपलं शूट घेऊन घेतला एक सिनेमॅटिक एडिटिंग करताना, आणि शूट करून झाल्यावर आम्ही इकडे नाचणं सुरू केलं. मग काय हो त्याचे बी 2-3 शूट घेऊन घेतले आणि इकडे आम्हाला माहित पडलं की चला आपल्या गावाच्या शेजारी रॉकस्टार बँड येलाय. मग काय रॉकस्टार 88 ऐकताच किवीत आमच्या मनातला आनंद मावत नव्हता. मग कशाला आम्ही काढली गाडीने सीता निघाले तिकडे जायचं. तिकडे आल्यावर पाहतात काय येतं रॉकस्टार 74 होता. मूड तर ऑफूनच झालं होता, पण बँडची क्वालिटी ऐकूच ना एकच नंबर मजा आली. इकडे आमच्या गावातले सगळेच लोक गेले होते ना, शूटिंग बी करत होते, असं एक नंबरच होती. भाऊचं मित्राचं लग्न आहे म्हणून भाऊने थोडा टिमकी फोडच कार्यक्रम केला ना हो. असं तितक्यात आम्ही गाडीला किक मारली आणि सीधा निघाला. आता आम्ही घरी जायसाठी. आजसाठी एवढंच. तुम्ही काय फॉलो करून भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.